तू आम्हाला का पागल समजतं का रे? हा, हे 60 दिवसात एवढे केस वाढते का घोड्याची नाल घासली तुला? कापते तर सांगू तुझ्या बापाले, दारूच्या लाईनीत लागला होता. कापतो ना, बॉयकॉट करू? मी का म्हणून राहिलो, ते धोनीचं कसं होईन रे? अबे शोचा टाइम झाला ना बे भैताडा. मी अनुप चौधरी घेऊन आलो आहे. आणली वाटते दारू. भेटली का बिया? हो भेटली. 47 डिग्री उन्हात 3 तास उभं होतो. थांब जरा देतो. तर मोठे हो, तुम्ही जर पहिला एपिसोड पाहून अजूनही जिवंत आहात तर तुम्हा सगळ्याचं सेकंड एपिसोड मध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कम्प्लिटली ऑनेस्ट. आमच्यासारखं ऑनेस्ट कोणीच नाही. तर आज जरा मला दूरदर्शनने प्रश्न विचारायचा आहे का, जेव्हा तुम्हाला माहितीच होतं का बाबा दारूचे ठेके उघडणार आहे, काय दाखवलं रामायण? नाही म्हणजे आता कुठं तर संस्कार झाले होते, आता कुठं तर आई बापाचे पाय दाबायला लागलो तर दारूच्या लाईनीत लावलं. विचार झाला पाहिजे, संशोधन झालं पाहिजे. आज मी ज्या टॉपिक वर बोलणार आहे तो खूपच इंटेलेक्च्युअल आहे, डोक्याच्या पार. मिलेनियल्स. अर्थ माहिती आहे का बे भैताडा? माहित आहे, सगळंच पाठ करून आलोय मी. मिलेनियल्स म्हणजे 1981 ते 1996 मध्ये जन्मलेले पोट्टे. आता हे अचीवमेंट आहे का एम्बॅरेसमेंट आहे आम्हाला कळतच नाही ना. आम्हाला विचारून थोडी जन्म केला का बा अशा चिठ्ठ्या फेकल्या काही गा बाबा तू 86 मध्ये, तू घे 96 मध्ये, असं काही झालंच नाही ना. पण मला त्या काळाबद्दल बोलायचं आहे. मला आज इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप या सगळ्याला सांगायचं आहे का आम्ही ऑर्कुटवर कसं जगलो. तेव्हा एकच बादशाह होता, तो म्हणजे ऑर्कुट. आता समोरची बोट्टी खरंच अँजल प्रिया आहे का नुसताच आडवा अँगल आहे हे आम्हाला कधीच कळलं नाही. तेव्हा फेक आयडीचा जांगड उठताच नव्हता. बिना फिल्टरचे मस्त हँडसम दिसतो. तू लपून फेऱ्यान लावली लावत होता ना. तू बोललाच पाहिजे का? तेव्हा होतो आम्ही खरे डूड, आम्हाला नव्हते लागत कोणाचे नूड. तेव्हा होता घरी लँडलाईन, पोरीच्या घरी मस्त 2 मिस कॉल देऊन घपकन फोन ठेवण्यात जे मजा होती ना ते व्हॉट्सअप ब्लॉक मध्ये नाही रे. शक्तिमान रिपीट टेलिकास्ट पाहण्यात जे मजा होती ते आज गेम ऑफ थ्रोन्स मध्ये बी नाही. हल्लीची मस्त दिसते पण असं विषय वेगळा. तर त्यावेळी एकच रेडिओ स्टेशन होतं, हे म्हणजे आणि सगळे गाणे हिट होते. आज एवढे रेडिओ स्टेशन झाले आणि एकही गाणं हिट नाही राहत. लहानपणी शाळेत असताना मॅडम सू करून येतो असं म्हणून अख्खी शाळा फिरण्यात जी मजा होती ना ते घरी राहून पबजीत बोटं कुचकण्यात बिलकुल नाही रे. मला एवढं समजते का बा इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप हे सगळी काळाची गरज आहे. पण फिलिंग राहते मिलेनियल्स हे महान राहते. आता हे सगळं हॅशटॅग गॅन करून इन्स्टा FB वर टाकजो. याच्यानंतर मी आता खूपच इम्पॉर्टंट टॉपिक वर बोलणार आहे, जो की बिलकुल इम्पॉर्टंट नाही. मला बोलायची इच्छाच नाही आहे त्या वर, पण लिहिलाय तर बोलायला लागत. आता ज्या माणसानं हे बनवलंय चायनाच्या, तोच म्हणत होता का बाबा मी बेरोजगार लोकांसाठी बनवलाय, त्याला कुठं माहिती एवढं निघणार आहे. मला एवढंच म्हणायचं आहे का बाबा बाईचं माणसाचं बाई करण्यात काहीच मजा नाही ना. देवानं जे दिलं त्याच्यात खेळाव, काली दुसऱ्याच्या गल्लीत जाव. कोणी म्हणाले लावून घेऊ नका, हटपणा करू नका. मला एवढंच म्हणायचं आहे का आत्मनिर्भर मायासारखा एकटाच शो करून आलो, एकटाच लिहून राहिलो, एकटाच डायरेक्ट करून आलो, एकटाच सगळं करून आलो. मला गरजच नाही ना कोणाची. काऊन मी तू कुठं चालला? हा मी 2 बिअर पाचतो, थांब 3 पाचतो. खूप झाला तमाशा, खूप नाचवली बिपाशा. आता वळूया आपल्या पहिल्या सेगमेंट कडे, ज्याचं नाव आहे घेणं न देणं कंदील लावून येणं. पहिला फॅक्ट हे म्हणते का माणसाची दाढी जास्त पटीने वाढते जेव्हा तो संभोग बद्दल विचार करतो. आता कळलं का या बाबा लोकांच्या एवढ्या दाढ्या काऊन राहते. मी नाव घेणार नाही, मला शो करायचा आहे.
अरे डीओपी तू भी तर दाढी वाढली आहे. अबे पहिले तूही दाढी पाय ना. माणसाची जात आहे दाढी वाढवणंच तर याही फॅक्टचा आपल्या आयुष्यात फरक पडत नाही. सेकंड फॅक्ट सेज डॉग्स कॅन अंडरस्टँड इंग्लिश. येस, यू हर्ड इट राईट. डॉग्स कम्प्लिटली अंडरस्टँड इंग्लिश, इवन दे कॅन स्पीक. हे सगळं इंग्लिश मध्ये बोललो कारण की पाठ बी केलं होतं. सेकंडरी तुम्हाला सगळ्याला कळावं. अरे कुत्रे डीओपी कळलं का तुले? हा हॅलो हॅलो हा याला असंच इग्नोर करा जसं तुम्ही युट्यूबच्या गुगल ऍडले करता. राईट साईड. आता वेळ झाली आहे एक छोट्याशा टी ब्रेकची. मी गेलो ना लगेच आलो. तुम्ही इथंच थांबा, बम मजा येणार आहे. गेला यार, अंगठी पडली ना माझी. झाला का? वेलकम बॅक. तर मोठे हो, आता वेळ झाली आपल्या नेक्स्ट सेगमेंटची. आला का बे भाईताडा हलका होऊन. तुला एवढा इंटरेस्ट होऊन आला माझ्या पर्सनल लाईफ मध्ये लग्न करतं का? सांगू तुया बापाले की दारू दुकानाची लाईनीत लागला होता. कोण शिकवत रे एवढं? जाऊ दे. कॉल शिल्पा. हॅलो. हा बोल ना. हे काय करताय तू? इट्स कॉल्ड स्ट्रेटनिंग. गवार. ते प्रेस आहे खाली ठेव. शो चालू झालाय. सुरू करूया आपला सेगमेंट ज्याचं नाव आहे लव लवर. पहिली ट्वीट आहे मी नाही त्यातली कडी लवा आतलीची. हिचं म्हणणं असं आहे का बाबा मला कन्फ्युजन होता. 2 पुट्टे माझ्या मागे लागलाय. एक दुपारी किराणा आणून देते, दुसरा पुट्टा रात्री मेकअपचं सामान आणून देते. मी कोणाला हो म्हणू? बाई किराणा घेऊन घ्यायचा, सॅनिटायझरनं हात पुसायचे. रात्री मेकअपचं सामान घेऊन घ्यायचं, सॅनिटायझरनं परत हात पुसायचे. कोणाला बी नाही म्हणायचं नाही. चुप बिलकुल. काही सांगत राहते. अरे पोरी रात्री कायले सामान घेतो? डार्क सर्कल होईल ना. दिवसा त्या खिडकीत बसत जाऊ नको. टॅनिंग होते. टॅनिंग यु नो. अजून लेप बीप सांगून द्या मुलतानी मिट्टी गिट्टी. तिनं ब्युटी ट्विट्स नाही विचारलाय. उत्तर सांग प्रश्नाचं. तर तिच्या ब्युटीला प्रॉब्लेम होऊन राहिली ना लेका त्याच्यानं. फ्रेंड झोन ठेवाचा क्लिअर. दुसरी ट्वीट आहे द इनोसंट गर्लची. इनोसंट गर्लचे असं म्हणणं आहे का बाबा मी 2 तास झाले कोथरूड डेपोला अडकली आहे. रोहन फोन बी उचलत नाही, भेटायला बी येऊन नाही राहिला. तर मी का करू? इथंच थांबू का घरी जाऊ? कारण की घरचे बोंबलूच राहिले. बाई तुम्ही चुकी केली. तुम्हाला कोथरूड डेपो नाही स्वारगेट डेपोला जायला पाहिजे नव्हतं. तिथून बस पण जास्त भेटते. माहिती इंजर वेगळं तिथंच राहते. आधार भेटला असता. बाई तुला घरीच जा लागते. कारण तसं बी पाणीपुरी नूडल्स पिझ्झा सगळं बंद आहे. आणि रोहन तुला ऑनलाईन पण भेटून जाईल. असं का? म्हणजे तू हे सगळं माझ्यासोबत पिझ्झा बर्गर खायला फिरत होती का? नाही नाही नाही. आपण नूडल्स खायला गेलो होतो. त्याच्यानंतर मिल्कशेक पिला होता, वडापाव खाल्ला होता, पाणीपुरी खाल्ली होती. किती खाल्लो? चुप राहणं. घरच्याला माहित नाही एवढे पैसे राहते. तिसरी ट्वीट आहे तेजा तेजा क्या है. तेजा तेजा क्या है असं म्हणणं आहे का बाबा मी मराठी मीडियम मध्ये शिकलो आहे. माझी गर्लफ्रेंड सीबीएसई मधून शिकली आहे. जेव्हा तेव्हा ग्रॅमॅटिकल मिस्टेक काढत राहते. मराठीत बोललो तर कळतच नाही. मी का करू का? मला इंग्लिश होऊन जाईल. बाबू जसं तुझ्या नावाने तुला इंग्लिश येणार नाही. आणि जर इन केस तुला मदत हवी असेल नाही तर क्राईम पेट्रोल एपिसोड नंबर 188 आणि 482 पाय. त्या दोन्ही एपिसोड मध्ये रीतसर दाखवला आहे का अतिशहाण्या जास्त शिकलेल्या इंग्लिश बोलणाऱ्या पोट्टीचा काटा कसा काढायचा. तू अनूप सोनी नाही, अनूप चौधरी आहे. इंग्लिश नाही येत ना तर सुसुंद्रे मास्तरचा क्लास लावायचा. तेव्हा मी त्यांच्याकडे शिकले इंग्लिश. सुसुंद्रे मास्तरची इंग्लिश घेतल्यावरच इंग्लिश बाहेर येतं, नाही तर त्याचे मराठीचे वांदे आहे. त्याला काही म्हणायचं नाही. मी त्याची स्टुडंट ऑफ द इयर. आलिया भट स्टुडंट राहते. ते स्टुडंट ऑफ द इयर पिक्चर होता तो. आणि तुला कळलं आता मी रिप्लाय काऊन नाही करत? एवढे शॉर्ट फॉर्म युज करते इंग्लिश मध्ये. मला समजत नाही म्हणून रिप्लाय करत नाही. तुम्ही टाईपच करत नाही. ते फॉरवर्डेड मेसेज असतात. यू नो अरे तो त्या दिवशीचा बॅकलेस फोटो फॉरवर्ड होता आणि ते सिलेक्टिव्ह आवाज का आईने आवाज दिलाय. मी उद्या बोलते. उद्या भेटू. बाय. आले. बाईची आई आली आहे. जरा मी दिसून राहिली. मी पण थोडा कामात लागतो. ह्या पोट्टीचा पत्ता काढा. आता वेळ झाली आपल्या नेक्स्ट सेगमेंटची ज्याचं नाव आहे दुरूद पाहुणे साजरे. तिकडे वैताडा. थँक्यू सो मच प्रथमेश. तू तुझ्या वेळात वेळ काढून आमच्या शो साठी गेला. ज्याचं नाव आहे कम्प्लिटली ऑनेस्ट. ओके मम्मी इथून जायलाच पाहिजे. कम्प्लिटली ऑनेस्ट म्हणजे जरा डेंजरस नाव आहे तुमचं. जरा सेलिब्रिटी कधीच ऑनेस्ट नसतात इंटरव्ह्यू मध्ये.
लेट्स ट्राय दिस देन. आता आपल्या शोची थीम आहे की आपण रॅपिड फायर राऊंड खेळतो. त्याच्या अगोदर तुला एक शपथ घ्यावी लागेल की तू जेही काही उत्तर देणार आहे ती सगळी कम्प्लिटली ऑनेस्ट राहतील. मी जी काही उत्तर देईन मी प्रयत्न करीन की मी कम्प्लिटली ऑनेस्ट असेन त्याबद्दल. घरचं निकनेम तुझ्या लहानपणी काय म्हणायचं? मला आई बाबा बाबू म्हणतात. Okay. माझं पाळण्यातलं नाव सोनू असं आहे. तुझा माझ्यावर भरोसा नाही काय ते कॉलेजमध्ये पप्प्या म्हणतात. तुला काय आवडतं? चॅटिंग करणं आवडतं की डायरेक्ट फोन करून बोलणं आवडतं? चॅटिंग पण मी थोडा शाय पर्सन आहे त्याच्यामुळे चॅटिंग मध्ये जरा फरक. मला पालक मध्ये कळलं किती शाय आहेस तू. पहिला सेलिब्रिटी क्रश कोण होता? पहिला सेलिब्रिटी क्रश माधुरी दीक्षित. आवडतं गाणं साजूक तुपातली पोळी की आपला हात जगन्नाथ? चल मी कट करतो. नाही. ही पोळी साजूक तुपातली जास्त जवळच आहे कारण ते पहिलं गाणं आहे हिट झालेलं आणि आपला हातवर मी बेफान नाचलोय त्याच्यामुळे तेही आवडतं. आपण सगळेच नाचलो आपला हात जगन्नाथवर. सो तू एखादा प्राणी असता तर कुठला असता? मुंगी. का? मुंगी ऍक्च्युली मला फार इंटरेस्टिंग वाटतं यार. म्हणजे कुठेही जाऊ शकते. आपल्याला चोरून बऱ्याच गोष्टी बघायच्या असतात. काय बघ म्हणजे कोण आपल्याबद्दल काय बोलते. छानपैकी विषय सांभाळलेला आहे. बालक पालकचा जो विषू आहे हे बालक पालक शूट करताना हा कितपत एक्सपिरियन्स होता? विशू की प्रथमेश? बोथ. प्रावीण्य तसं होतं माझ्याकडे तसं डिग्री वगैरे पण असेल करायची. केतकी की रितिका बेटर को ऍक्ट्रेस? तर दोघी खूप चांगल्या को ऍक्ट्रेस आहेत कारण दोघीही माझं ऐकतात. त्यांच्यापेक्षा मी बेटर ऍक्टर असल्यामुळे कदाचित. हे मी एडिट करणार नाही पहिलेच सांगतो. सर्वात कडक डायरेक्टर्स 1 to 5 सांग मला. रवी जाधव, संजय जाधव, नागराज मंजुळे, महेश मांजरेकर, सतीश राजवाडे. पहिलं मला वाटतं रवी जाधव, नागराज मंजुळे, महेश मांजरेकर, सतीश राजवाडे आणि संजय जाधव. आता एक प्रश्न की एखाद्या प्रोड्युसरनी पैसे पचवलाय का तुझे आणि इन केस पचवले ते कसे काढले? कारण की मला पण काढायचे. अरे यार खूप प्रोड्युसरने बसवले पण ते लोक मला सांगतात प्रामाणिकपणे की खरंच सर पैसे नाही आहेत आम्ही काहीच करू शकत नाही. कारण जर तुला अमुक व्यक्तीचं लाईफ जगायला मिळलं तर कोण असा तो व्यक्ती असणार? एखादा कुठलाही व्यक्ती ज्याची लाईफ तुला एक दिवसासाठी जगायची इच्छा आहे. आय गेस सचिन तेंडुलकर. मला असं वाटतं की ते फील्डवर जेव्हा जातात तेव्हा खूप शांत आणि खूप काम वाटतात पण कदाचित ते रिअल लाईफ मध्ये थोडेसे अग्रेसिव्ह असतील कदाचित. जर आता तुझा जो हिट डायलॉग आहे की आई बाबा आणि साईबाबाची शपथ आपल्याला हीच पाहिजे, आता आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना तो विदर्भ याच्यात ऐकायचा आहे. अबे पोट्टे हो, आई बाबा आणि साईबाबाची शपथ मला हेच पोट्टे पाहिजे. व्हेरी गुड व्हेरी गुड. ते आपला जगन्नाथचा अर्थ काय होतो रे? ए बैताड्या एवढे पण चाल. तर तुम्ही ऐकलं प्रथमेश परबले. शेवटी थोडा फोन कट झाला, त्याला काम होतं म्हणून. स्टार लोक बिझी राहते, मी पण थोडासा बिझी आहे. पण तो परत फोन करन, माझा मित्रच आहे. करन ना फोन? हा करनच तो फोन. या सेगमेंट मध्ये विदर्भाचे वर्ल्ड फेमस हॉलिवूडचे सगळ्यात मोठे स्टार येणार आहे. ते एका पिक्चरसाठी 400 करोड घेते पण आपल्या शो साठी फ्री मध्ये येणार आहे. कारण की विदर्भाबद्दल वेगळं प्रेम माझे मित्र आहे. तुम्ही फालतू बडबड करत नाही. गप्पा करूया. जॉनी डप्पा सुद्धा फोन लावले जॉनीले. हॅलो हॅलो हॅलो. हा येस येस जॉनी, हाऊ आर यू? हॅलो. जाऊ नको समोर पाय. येस येस जॉनी, हाऊ आर यू माय फ्रेंड? कच्चे नींबू कच्चे टमाटे बहुत दिन हो गए तुम घर नहीं आते. सर हे तुमच्या नेक्स्ट चित्रपटाची लाईन? माझी बायको म्हणते जेव्हा मी सुटले जातो. सर आम्ही सगळेच तुमचे खूप मोठे फॅन आहे. म्हणजे मला सगळे चित्रपट आवडतात आणि तो चित्रपट ज्याच्यात तुम्ही दिवसभर दारू पिऊन टोक राहता, मस्त शिकवण. तो अख्ख्या महाराष्ट्राला एकच प्रश्न विचारत आहे, दारू भेटन का सर? आता तर नाही भेटन. मी कालच कंटे खाऊन आलो. तुम्ही बॉलिवूड सिनेमा पाहिला आहे का? तुमचे कोणते आवडते बॉलिवूड सिनेमा आहे? येस, माहेरची साडी वॉज माय फेवरेट. सर हू वॉज युअर बेस्ट हिरोईन? अलका कुबल.
मार खाशी माझ्या हाताने डबल. मला हे विचारायचं, माझा प्रश्न चुकला, माझी चुकी आहे, मी कुत्रा आहे, तर मला हा प्रश्न विचारायचा होता की हॉलिवूडची कुठली हिरोईन तुम्हाला आवडते? हे टायटॅनिक वाली. पान पडदा. तर सर त्यांचं नाव असेल ना काहीतरी, केट. हा फुगलोर काटे माझ्या हातानं. तू पगला आहे का रे? तुला एवढं शिकवलं समजवलं तरी त्यात काय चुका करते? मला नको शिकव बे तू. मला नाही जमत हे सगळं, काही बी करायला लावते. कोणाच्या बापाला नाही घाबरत, मी मारून टाकेन तुला. अहो भांडे राहिले ना. अहो बायको होती ना तुमची? होती. नेम चुकला. या इकडे भांडे घासाले. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांना आम्हाला परत सहन केलं. तिसऱ्या एपिसोड मध्ये भेटू का नाही मला माहित नाही, पण आलो तर पाहिजे. तर मी रजा मुराद घेतो. गुड नाईट, शब्बा खैर, किरण खैर, अनुपम खैर. मस्त होत आहे. तर त्या बिअर ठेवलाय, घेऊन जाजो आणि जीपे करजो. मी पण जातो.